नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपती जवळ आलेले आहेत, तर फराळाची तुमची तयारी चालू झाली असेल. तर आज मी तुम्हाला त्यातीलच एक पदार्थ दाखवणार आहे. एकदम गुलाबाच्या पाकळ्यासारखे सुंदर असे चिरोटे दाखवणार आहे. तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण चिरोट्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण हे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आपण हे गरम केलेलं नाही आहे, आपल्याला चिरोटे एकदम खस्ता पाहिजे, त्यामुळे आपण हे असं घेतलेलं आहे. तर व्यवस्थित हे पिठाला छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे याने आपले चिरोटे एकदम खस्ता होतील. पहा, व्यवस्थित तूप प्रत्येक कणाकणाला लागलेलं आहे. आता आपण याची मूठ पडती पाहू शकता तुम्ही. आता पाणी घालून थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे आपल्याला एक घट्ट गोळा. पाहू शकता पीठ इथे आपले मळून तयार झालेले आहे. आता हे पीठ आपण असंच आपल्याला एक 10 ते 15 मिनिट असंच ठेवणार आहोत आपण साईडला. पीठ आपलं भिजतं आहे तोपर्यंत आपण जो चिरोट्यासाठी साठा लागणार आहे तो पाहूया. इथे मी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदाही वापरू शकता, कॉर्नफ्लोअरही घेऊ शकता, पण तांदळाने त्याचे लेअर आणखी छान खुलतात, त्यामुळे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आणि हे व्यवस्थित छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता साठा आपला इथे तयार आहे. पीठही आपलं इथे भिजलेलं आहे. पीठ पाहूया आपण. पीठही छान आपण 1 मिनिटभर मळून घेणार आहोत. पाहू शकता इथे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी, त्यावरती आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याचे लांबट गोळा करायचा आहे. आणि आपण समान भाग आपण याचे करून घेणार आहोत. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे ज्या मी नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पाहू शकता एवढ्या पिठापासून आपले 5 समान गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. तर आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पीठ जर व्यवस्थित मळण्यात गेलं तर आपल्याला याला कोरडं पीठ लावण्याचीही गरज पडत नाही. पाहू शकता तुम्ही पोळी मी अतिशय पातळ लाटून घेतलेली आहे. अशाच आपण आता ही पोळी मी आता प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व 5ही पोळ्या तयार करून घेणार आहोत. आपल्या 5ही पोळ्या इथे तयार करून झालेल्या आहेत. आता काय करायचं, एका पोळीला आपल्याला पाहू शकता 5ही पोळ्या तयार आहेत. साठा लावून घ्यायचा. जो आपण तयार साठा केलेला आहे तो व्यवस्थित एकसारखा सर्व पोळीवर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. एकसारखा लागला गेला पाहिजे. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि सर्व पोळ्याला आपण हीच कृती करणार आहोत. एकावर एक ठेवायचं आहे आपल्याला. हे दुसरी पोळी ठेवायची आणि हलकीशी आपण लाटून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचे. आता यावर दुसऱ्या पोळीवरही आपण साठा लावणार आहोत. साठा लावून झाला की आपल्याला त्यावर पोळी ठेवायची आहे दुसरी. अशीच आपण सर्व प्रोसेस करणार आहोत. आता लास्ट पोळीवरही आपण साठा लावून घेणार आहोत आणि त्याचा आपल्याला एक टाईट असा रोल तयार करायचा आहे. एकदम छान असा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम जवळ फोल्ड करून घ्यायचं आहे. एकसारखा रोल बनवला आणि जे कडा आहेत राहिलेला त्याला आपण इथे पाण्याचा हात लावून घेणार आहोत, म्हणजे या कडा व्यवस्थित चिकटल्या जातील, कडा निघणार नाहीत. आणि असं हलक्या हाताने छान असं रोल करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि जर असं लांबट बनवायचा आहे हा रोल. आता आपण कट करून घेणार आहोत. पाहू शकता लेअर खूप छान पडलेले आहेत. आता अर्ध्या इंचावर म्हणजे एका बोटाच्या अंतराने आपण हे उंडे कट करून घेणार आहोत.
2 वाट्या पिठापासून आपले 24 ते 25 चिरोटे तयार होतात. पाहू शकता तुम्ही लेअर, खूप सुंदर लेअर पडलेले आहेत. आणि हलक्या हाताने असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर सर्व गोळे आपण इथे तयार करून घेणार आहोत. यावर आपल्याला एक ओला कपडा टाकायचा आणि लाटण्याची पद्धत पाहू शकता. एकदा पुढं एकदा पाठीमागं असं लाटणं फिरवायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे चिरोटे. तर सर्व चिरोटे आपण असेच लाटून घेणार आहोत. पाहू शकता एकदम हलक्या हाताने एकदा पुढे एकदा पाठीमागे असं करून आपल्याला हे चिरोटे तयार करून घ्यायचे. खूप जाडही नाही, खूप पातळही बनवायचे नाही, मध्यम स्वरूपाचे हे चिरोटे आपण इथे सर्व लाटून तयार केलेले आहेत. पाहू शकता तुम्ही लेअर छान सुटलेले आहेत त्याला. आता तेल इथे मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे. गॅस आपला स्लो ठेवायचा आहे आणि आपल्याला आता या तेलामध्ये चिरोटे सोडायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला याचे पदर सुटेपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. याला छान पदर सुटण्यासाठी काय करायचं आहे, चमच्याने यावरती तेल असं घालत राहायचं आहे, म्हणजे याचे लेयर्स हे छान सुटले जातात. असं गरम गरम तेल वरनं घातलं की याचे लेयर सुंदर पडतात आणि एकदम नाजूक पदार्थ आहे हा. करायला वेळ जातो पण खायला तेवढंच टेस्टी असतो. यात पाकातले चिरोटे पण आहेत, पण आज आपण पाकातले बनवले नाहीत, तर आपण हे बिना पाकाचे बनवलेले आहेत. दुसरी बाजूही पलटून घेतलेली आहे आणि याला हलकासा कलर येईपर्यंतच फ्राय करायचे. खूप जास्त कलर येऊ द्यायचा नाही याला. पाहू शकता हलके सोनेरी झालेले आहेत. आपण आता हे चिरोटे काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व चिरोटे तयार करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही लेअर सुटलेले आहेत याला छान. या गौराईला हा फराळाचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. सर्व चिरोटे आपले इथे तयार झालेले आहेत. ते आपण आता सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही कलर, पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि छान असे लेअर दिसत आहेत भरपूर. आपले इथे चिरोटे छान तयार आहेत. पहा फुलांसारखे अतिशय सुंदर दिसत आहेत. आता यावर आपण लगेच गरम असतानाच पिठी साखर घालून घ्यायची आहे. पाक केलेला नसला त्यामुळे आपण ही पिठी साखर अशी आपल्याला यावर घालून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत. यात तुम्ही कलरही घालू शकता, कलर वापरूनही तुम्ही बनवू शकता. 24 ते 25 चिरोटे इथे व्यवस्थित तयार होतात. पाहू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत झालेले आहेत आपले चिरोटे, एकदम मस्त. तर तुम्ही या गौराईला हा फराळ नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया परत पुन्हा एका नव्या रेसिपीसहित. धन्यवाद.